नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 4-5 दिवसात मी काही व्हिडिओ करू शकलो नाही आणि त्याची पूर्वसूचना मी दिलेली होती 5-6 तारीखलाच, की जयपूर डायलॉग हे जे आमच्यासारख्या युट्यूबर्स आणि पत्रकारांचं एक संमेलन होतं, त्या संमेलनासाठी गेलो होतो 7, 8, 9 नोव्हेंबर. आणि काल 10 तारीखला जयपूरहून निघालो होतो. दिल्लीला पोहोचेपर्यंत सूर्य मावळत आला होता आणि त्याच दरम्यान दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ चांदणी चौक मेट्रो स्टेशन आहे, तिथे एक मोठा बॉम्बस्फोट झाला. हा बॉम्बस्फोट झाल्याची रात्री उशिरापर्यंत जी माहिती येत होती, ती बघितल्यानंतर मला जर आठवण आली असेल तर ती तब्बल 32-33 वर्ष जुनी आठवण आली. ज्या वेळेला आजच्या सारखे इतके प्रचंड टीव्ही चॅनेल नव्हते, वृत्तवाहिन्या नव्हत्या, मोबाईल फोन नव्हते, युट्यूब वगैरेच्या भानगडी नव्हत्या, इंटरनेट सुद्धा इतकं प्रचंड वगैरे काही झालेलं नव्हतं. अशा वेळेला दादरला प्लाझा नावाचं जे थिएटर आहे, शिवाजी मंदिर प्लाझा वगैरे थिएटर, त्या प्लाझा थिएटर मध्ये सुद्धा जे मालिका झाली बॉम्बस्फोटाची, त्यापैकी एक बॉम्बस्फोट जो आहे तो प्लाझा थिएटर मध्ये झालेला होता. प्लाझा थिएटर म्हणजे प्लाझा थिएटरच्या खाली तळघरामध्ये जी पार्किंग व्यवस्था आहे, त्या पार्किंग व्यवस्थेमध्ये उभी केलेली एक गाडी होती, प्रायव्हेट कार होती, तिच्यामध्ये तो बॉम्ब ब्लास्ट झाला आणि ते थिएटर अक्षरशः उडालं होतं. पण ते थिएटर उडालं त्यावेळेला मी त्या परिसरात होतो आणि नुसता परिसरात नव्हतो, तर टिळक ब्रिज क्रॉस करून दादर वेस्टच्या बाजूला मी येत होतो. इकडे तुम्हाला माहिती आहे छबिल्लास शाळा आहे, किंवा दुसऱ्या बाजूला प्लाझा मार्केट ज्याला म्हणतात, भाजी मार्केट आहे, तिथपर्यंत मी आलो होतो. आणि त्यावेळेला तो उडालेला बॉम्ब आणि त्यांनी उडवलेला धुरळा कचरा आकाशातला मी बघितलेला होता. पुढे त्याची सगळी इन्क्वायरी झाली, कोर्टात सुनावणी झाली, वगैरे वगैरे वगैरे. मला त्यावेळेला त्या दिवशी त्या क्षणी माहिती नव्हतं की तो बॉम्ब उडवणारे जे दोन आरोपी होते ते कदाचित माझ्या बाजूने निघून गेले असतील. कारण पुढे जी माहिती माझ्या लक्षात आली ती अशी होती की ज्या वेळेला मी दादर पूर्वेकडून दादर पश्चिमेकडे येत होतो, त्याच वेळेला तो बॉम्ब उडाला. त्या क्षणी तो बॉम्ब ती गाडी ठेवणारे दोन आरोपी हे दादर पश्चिमेकडून दादर टीटीकडे म्हणजे पूर्वेकडे त्याच टिळक पुलावरून जात होते. हे अर्थात मला नंतरच्या काळात कळलं. आणि ते कळण्याचं कारण असं होतं की ते जे दोन आरोपी प्लाझा थिएटरमध्ये त्यांच्या पार्किंग लॉटमध्ये गाडी ठेवून गेले स्फोट होण्यासाठी, ते दोघेही त्याच वेळेला बॉम्बस्फोट होण्याच्या आसपास दादर टीटीच्या दिशेने निघून गेले होते ज्या वेळेला मी इकडे येत होतो. आणि हे कळण्याचं कारण त्या दोनही आरोपींचा सरकारी बचाव मांडणारे जे सरकार नियुक्त वकील होते ते माझे परिचित आहेत. आणि त्यांनी त्या दोन आरोपींची स्टोरी मला सांगितली. मला वाटतं आज ती स्टोरी तुम्हाला सांगावी. याचं कारण चांदणी चौक मध्ये जो बॉम्बस्फोट झालेला आहे तो बॉम्बस्फोट आणि मुंबईतला प्लाझाचा बॉम्बस्फोट याच्यामध्ये मला एक साम्य आणि साधर्म्य दिसलेलं आहे. आता आपण पहिल्यांदा चांदणी चौक बाजूला ठेवू, त्याच्या बातम्या आणि तपशील तुम्ही जे गेले 18 तास ऐकताय. प्लाझाची आठवण तुम्हाला करून देतो, कारण त्यातले जे बारकावे मी सांगणार आहे ते तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती सुद्धा नसतील. ज्या वेळेला या वकिलांचा त्या आरोपीशी संवाद व्हायला लागला त्यांचा बचाव आणण्याच्या निमित्ताने, तेव्हा हळूहळू करत ते दोन्ही आरोपी हे त्या वकिलांची मित्रत्वाच्या नात्याने बोलायला लागले, अत्यंत विश्वासाने बोलायला लागले. आणि जी माहिती तपासातून उपलब्ध झाली होती ती बघितल्यानंतर हे वकील महोदय सुद्धा अस्वस्थ झाले होते की जे दोन आरोपी प्लाझाच्या स्फोटासाठी आरोपी होते ते दोघे इतके चिल्लर लोक होते की वडापाव आणि मिसळपाव खाण्या इतकेही पैसे ज्यांच्या खिशात खुळखळत नाही
असे हे दोन आरोपी जवळजवळ 4-5 दिवस गेटवे ऑफ इंडिया समोर जे ताज हॉटेल आहे त्या ताज हॉटेलचा एक विस्तारित भाग म्हणून, ज्याला ताज कॅफेटेरिया म्हणतात, अशा ठिकाणी 4-5 दिवस रोज बसत होते. आणि त्या ताज कॅफेटेरिया सारख्या महागड्या रेस्टॉरंटमध्ये बसून गेटवे ऑफ इंडिया जवळ जो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याचं निरीक्षण हे दोघे करत होते. निरीक्षण करण्याचं कारण असं होतं की त्यांना मूलतः म्हणजे त्यांचं जे कारस्थान शिजलेलं होतं त्या कारस्थानामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बॉम्बस्फोटाने उडवायचा हा मुळात हेतू होता. आणि त्यासाठी त्यांनी गेटवे ऑफ इंडियाचा जो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथे स्फोटकाने भरलेली गाडी ठेवायची किंवा स्कूटर ठेवायची हा त्यांचा प्लॅन होता. पण 5-6 दिवस तिथे त्यांनी निरीक्षण केल्यानंतर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की तो जो शिवरायांचा पुतळ्याचा परिसर आहे त्याचं भोवतालचं एक कुंपण आहे, त्या कुंपणाजवळ कुठच्याही गाडीला पोलीस थांबू देत नाहीत. अगदी टॅक्सी सुद्धा आली तर तिथे थांबू देत नाही, ती पुढे कुठेतरी थांबवा, तिकडे उतरा. पण कुठलीही गाडी त्या पुतळ्याच्या कुंपणाजवळ उभी करू दिली जात नाही. आणि अशा वेळेला तिथे गाडी ठेवता येणार नाही लक्षात आलं. मग त्यांनी दुसरा कुठला असा शिवाजीचा पुतळा आहे शिवरायांचा की तो उद्ध्वस्त करता येईल याचा शोध घेतला. आणि मग त्यांनी ठरवलं की आपल्याला जो पुतळा उडवायचा आहे तो आपण शिवाजी पार्क मैदानामध्ये जो भव्य पुतळा आहे उंचावर त्या पुतळ्याच्या जवळपास स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवू आणि ती उडवून दिली की आपोआपच शिवरायांचा तो भव्य पुतळा हा पाडता येईल, उद्ध्वस्त करता येईल. आणि त्यामुळे नंतरच्या काळात त्यांनी शिवाजी पार्कात सुद्धा 4-5 दिवस आठवडाभर रेकी केली होती. शोध घेण्याचा प्रयत्न केला की इथे कशी पुतळ्याच्या जवळपास स्फोटकांनी भरलेली गाडी किंवा स्कूटर वगैरे दुचाकी ठेवता येईल का. पण तेही त्यांना लक्षात आलं की तिथे महापौरांचा बंगला आहे, सावरकर स्मारकाचा परिसर आहे आणि त्यामुळे त्याच्या जवळपास सतत इतकी प्रचंड वर्दळ असते. पार्कात फिरायला आलेली माणसं किंवा बाहेरून उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारी वाहतूक, त्यामुळे तिथे कुठेही शिवाजी पार्काच्या फुटपाथ लगत त्या बाजूला सावरकर मार्गावर कोणालाही गाडी थांबवू दिली जात नाही हे त्यांच्या लक्षात आलं. आणि हे दोन आरोपी आणि त्यांचे जे कारस्थानी सहकारी होते ते इतके विचलित झाले की असं झालं तर आपण कुठला शिवरायांचा पुतळा उडवू शकतो. आणि शेवटी त्यांनी असं ठरवलं की आपल्याला शेवटी हे प्रतिकात्मक स्वरूपात करायचं आहे. तर सेना भवन पासून जवळ आणि टिळक ब्रिज पासून जवळ जे शिवाजी मंदिर नावाचं नाट्यगृह आहे त्या नाट्यगृहाच्या गेटवर शिवरायांचा एक पुतळा आहे, छोटासा आटोपशीर असेल पण शिवरायांचा पुतळा आहे. त्या शिवाजी मंदिरच्या गेट जवळ जर स्फोटकांची गाडी ठेवली आणि त्यात स्फोट घडवून आणला तर आपोआपच शिवाजी मंदिरचा गेट उद्ध्वस्त होईल आणि त्यावर जो शिवरायांचा पुतळा आहे तो सुद्धा त्याची नासधूस करतायत. आणि मग त्यांनी ते फायनल करून टाकलं की ज्या दिवशी मुंबईमध्ये बॉम्बस्फोटाची मालिका घडवायची त्या दिवशी एक गाडी हे दोन आरोपी हे शिवाजी मंदिरच्या गेट जवळ नेऊन ठेवतील किंवा त्या इमारतीजवळ नेऊन ठेवतील, जेणेकरून त्या इमारतीची जी नासधूस होईल त्यामध्ये शिवरायांच्या प्रतिमेला आणि पुतळ्याला सुद्धा भयंकर नुकसान होईल. पण गंमत अशी होती की ज्या दिवशी हे सगळं करून ते लोक गेले त्या दिवशी त्यांना तिथे परत वर्दळीचा भाग आहे त्यामुळे तिथे गाडी उभी करता येत नव्हती. शिवाजी मंदिरचा जो गेट जवळचा वॉचमन वगैरे होते किंवा फेरीवाले होते ते त्यांना तिथे गाडी उभी करू देईना. म्हणून पुढे जाऊन त्यांनी वळसा घेतला, युटर्न घेतला आणि झटपट त्यांनी समोरच असलेल्या प्लाझा सिनेमाच्या तळघरामध्ये जी पार्किंगची व्यवस्था आहे तिथे ते गाडी घेऊन गेले. या दोन आरोपीपैकी एक जण प्लाझाच्या गेट जवळ उभा राहायला उतरला गाडीतून आणि त्यांनी सिनेमाचं तिकीट काढलं.
दुसरा गाडी पार्क करायला गेला, गाडी पार्क करून तो बाहेर आला तेव्हा हा तिकीट काढून तयार होता, आणि हे दोघेही थिएटरमध्ये जाण्याच्या ऐवजी बाहेर जायला लागले. तेव्हा डोर किपरने सांगितलं, बाबांनो सिनेमा सुरू झालाय, जाता कुठे? तेवढं नाही, चहा सिगरेट ओढून परत येतो, थोडा सिनेमा चुकला चालेल. आणि ते जे सटकले ते तिथून दूर जाण्यासाठी दादर टीटीच्या दिशेने टिळक ब्रिजच्या बाजूने गेले. आणि त्याच वेळेला मी येत होतो, कारण मला वाटतं त्याच्या आधी सेना भवनचा स्फोट झाला होता, आणि फोन मोबाईल वगैरे त्या काळात काही नव्हते. संध्याकाळची वर्तमानपत्र छापून विकली सुद्धा गेली होती, त्यामुळे कोणालाही काही कळत नव्हतं. लँडलाईन वरून एकमेकाला फोन केला तर माहिती आणि मिळू शकत होती. अशा वेळेला ते लोक तसे निघून गेले. आणि म्हणून ते जे माझे मित्र वकील आहेत त्यांनी सांगितलं, जर तुम्ही प्लाझाचा बॉम्ब फुटताना बघितलाय, म्हणजे मी जस्ट तो लोखंडी ब्रिज संपतो आणि दगडी कठडा सुरू होतो ब्रिजचा, त्या कठड्याच्या बाजूला आलो असेल एवढ्यात तो धुरळा उडालेला मी बघितला, जो आभाळात उडालेला होता स्फोट झाल्यानंतर, ते मी बघितलं होतं. म्हणजे ज्या बाजूने आपण प्लाझा मार्केटच्या बाजूला उतरतो तो भाग, मी तो उडालेला धुरळा बघितला होता. हे सांगितल्यावर ते म्हणाले, ह्याचा अर्थ ते दोन आरोपी कदाचित तुमच्या बाजूनेच दादर टीटीच्या दिशेने निघून गेले असेल, तुम्ही एकमेकाच्या विरुद्ध दिशेने चालत होता, असो, तो महत्वाचा भाग नाहीये. पण त्या वकिलांनी मला जी गोष्ट सांगितली ती मला महत्वाची वाटते, की त्यांनाही स्वतःला पडलेले कोडं होतं. आपण ज्या आरोपींचा बचाव करतोय त्यांना शिवाजीचा पुतळा का उद्ध्वस्त करायचा होता, तर त्याचं जे कारण त्या आरोपींनी सांगितलं ते आपल्याला जिहादची मानसिकता समजावू शकते. त्या वकिलांनी त्यांना विचारलं, अरे पुतळा उडवून काय करणार होता तुम्ही? जिहाद करताना माणसं मारता, पुतळा तर निर्जीव असतो ना. तेव्हा त्या आरोपींनी त्यांना सांगितलं की मुद्दा जिवंत किंवा मृताचा नाहीये, निर्जीवाचा नाहीये. शिवाजी हे असं एक व्यक्तिमत्व आहे की ते व्यक्तिमत्व भारताच्या इतिहासात घडलं नसतं, तर भारत हा कधी काळीच मुस्लिम देश होऊन गेला असता. संपूर्ण भारत हा मुस्लिम देश झाला असता जर शिवाजी महाराज नसते तर. आणि म्हणून आमचा राग किंवा आमच्या जिहादींचा राग भारतापेक्षाही शिवाजी महाराजांवर आहे, कारण त्यांच्यामुळे आम्हाला गजवाए हिंद पूर्ण करता आलं नाही. ही त्या वकिलांनी दिलेली माहिती जी आहे ती महत्वाची आहे तेवढ्यासाठी. पण तो संदर्भ म्हणून मी तुम्हाला सांगितलं. चांदणी चौक आणि प्लाझा यामध्ये साम्य साधर्म्य काय, तर ते साम्य साधर्म्य असं आहे की ज्या वेळेला तुमच्या चांदणी चौकामध्ये मी जी माहिती तुम्ही ऐकले मीही ऐकले ती अशी आहे की जवळजवळ 3-4 तास ती गाडी, जी गाडी स्फोटामुळे उडाली आणि त्यातली माणसं मेलेली आहेत, ती गाडी 3 तास तिथे जवळपास कुठेतरी पार्क केलेली होती, जागची हल्लेली सुद्धा नव्हती. आणि संध्याकाळच्या गर्दीमध्ये ती गाडी तिथून हलवण्यात आली आणि ती कुठल्या तरी दिशेने जेव्हा चालली होती, ती वाहतूक खोळंब्यामुळे अतिशय संथ गतीने चालत होती आणि सिग्नल पाशी आली आणि लाल सिग्नल असल्यामुळे त्या गाडीला सिग्नल पार करता आला नाही आणि ती गाडी तिथेच अडकून पडली. परिणामी त्या गाडीत त्या बॉम्बचा स्फोट झाला. आणि इथे साम्य लक्षात घ्या, मी जे प्लाझाचं सांगितलं त्या प्लाझा सिनेमामध्ये त्या स्फोटकाची गाडी ठेवणारे जे आरोपी होते त्यांना स्वतःचा जीव वाचवायचा होता. ज्या वेळेला शिवाजी मंदिरच्या गेट जवळ किंवा त्याच्या बाजूला असलेल्या बँकेच्या गलीच्या बाजूने त्यांना गाडी पार्क करायची होती, तिथला वॉचमन त्यांना आत जाऊ देत नव्हता, गाडी थांबवू देत नव्हता. तेव्हा ते गडबडलेले होते, पॅनिकी झालेले होते, कारण त्यांना माहिती होतं की आणखी अमुक एका मिनिटामध्ये आपल्या गाडीतली स्फोटक ही बॉम्ब सारखी उडणार आहेत, गाडी उडणार आहे. त्यामुळे कुठेतरी ती गाडी थांबवून आपला जीव वाचवण्यासाठी निसटलं पाहिजे. म्हणूनच त्यांनी तिथून पुढे जाऊन यू टर्न घेऊन ती गाडी प्लाझाच्या पार्किंग लॉट मध्ये टाकलेली होती. कदाचित
चांदणी चौक मध्ये सुद्धा जो स्फोट झालेला आहे त्यात बसलेल्या लोकांना माहिती असेल की अमुक अमुक क्षणी हा बॉम्ब फुटणार आहे आणि त्याच्या आत ही गाडी ठराविक जागी नेऊन सोडायची आणि आपण पळून जायचं. पण त्यांचं दुर्दैव, एक सिग्नल आला, एक सिग्नलवर त्यांना खोळंबलेल्या ट्रॅफिकमध्ये अडकावं लागलं आणि त्यामुळे बॉम्ब रोखणं त्यांच्या हातात नव्हतं. ही ऐन सिग्नलवर अडकलेली गाडी सोडून पळून जाणं त्यांना शक्य नव्हतं. आणि म्हणून असेल की ते गाडीत बसले असताना आणि सिग्नल आत्ता मोकळा होईल, मग मोकळा होईल आणि एकदा सुटू, ह्या जीवाचा आकांत चालू होता आणि तो ट्रॅफिकचा जो खोळंबा होता, ट्रॅफिक जाम होता, त्यामुळे त्या स्पॉटला तो ठरल्या वेळी बॉम्ब स्फोटला आणि हे त्यात मारले गेले. अर्थात अजूनही तपास चालू आहे. कदाचित ते फिदाईन असतील तर ते बॉम्ब सकट मारायला आलेले होते. पण तसं नसेल तर मग मुंबईच्या प्लाझा थिएटरमध्ये जो 32 वर्षापूर्वी स्फोट झाला, त्या स्फोटामध्ये जसं पळून जायचं होतं तसाच हा सुद्धा प्लॅन असू शकतो. पण तो प्लॅन एका बॉम्ब सिग्नल, ट्रॅफिक सिग्नलने त्याच्यात गल्लत केली. असो, काही दिवस आपण हायड्रोजन बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब ही भाषा ऐकतोय. बडबडणाऱ्यांना त्याची अक्कल किती आहे माहित नाही. हायड्रोजन बॉम्ब म्हणजे काय, अणुबॉम्ब म्हणजे काय, हे सुद्धा अक्कल नसलेले रोजच्या रोज कुठले तरी कागद फडफडवतात आणि हायड्रोजन बॉम्बच्या गमजा करतात. त्यांना हायड्रोजन आणि नायट्रोजन यातला सुद्धा फरक माहिती नसावा. पण सांगायचा मुद्दा असा की योगायोग कसा आहे बघा, की या बॉम्बस्फोटामध्ये वापरलं गेलेलं जे रसायन आहे त्याला अमोनियम नायट्रेट म्हणतात, जे नायट्रोजन या मूळ रासायनिक पदार्थापासून येतं. म्हणजे या बॉम्बला आपण नायट्रोजन बॉम्ब म्हणू शकतो. हायड्रोजनची बकवास करणारे जे आहेत त्यांना हायड्रोजन म्हणजे काय माहिती नसेल. पण कमीत कमी 9-10 लोकांचा या बॉम्बस्फोटामध्ये जीव गेलेला आहे आणि 100-150च्या आसपास काही लोक जखमी वगैरे झालेले आहेत. त्यांना नायट्रोजन म्हणजे काय ते कळलं. या असली बकवास भाषा करणाऱ्या देवट्यांना बॉम्ब म्हणजे काय एवढं जरी समजलं तरी आपण सुरक्षित होऊ. पण माझं आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे, मी सतत सांगतो की आम्ही काल परवा जे जयपूर डायलॉग मध्ये आमचा ब्रीदवाक्य होतं शत्रुबोध. आपल्या जीवावर शत्रू टपलेला असतो. आपल्याला स्वतःच संरक्षण करता आलं पाहिजे. बाकी सुरक्षा संस्था आहेत, संघटना आहेत, तपास संस्था आहेत, हे आपलं आपलं काम करतील. पण आपण एक सेकंद सुद्धा गाफील राहता कामा नये. आणि आपण काय करू शकतो आपल्या सुरक्षेसाठी, तर असे जे छुपे शत्रू आहेत त्यांच्या मानवाधिकाराच्या नावाखाली किंवा कायद्याच्या संरक्षणाच्या नावाखाली, संविधानाच्या नावाखाली असल्या घातपात्यांच्या पाठीशी घालणारे जे लोक आहेत त्यांना जगामध्ये अपमानित करणं, त्यांना निराशाग्रस्त करणं, ह्युमिलेट करणं एवढं तर सामान्य जनता म्हणून आपल्या हाती आहे. अशा आरोपींचं वकीलपत्र घेऊन न्यायालयात उभे राहणारे किंवा त्यांच्यासाठी वेगवेगळ्या चॅनेलवर जाऊन युक्तिवाद करणारे जे राजकारणी प्रवक्ते किंवा वकील असतील त्यांना सतत अपमानित करणं, त्यांच्याकडे सुद्धा आरोपी म्हणून बोट दाखवणं, मग ते अर्बन जिहादी असतील की अर्बन नक्षल असतील, त्यांच्याकडे बोट दाखवून आम्ही तुमचा चेहरा ओळखलेला आहे, तुमचा मुखवटा फाटला आहे हे सांगण्याची अधिकार आणि क्षमता आपल्यामध्ये आहे. तेवढं करा, आपल्या सुरक्षा एजन्सीचे हात बळकट होतील. मला वाटतं एवढं आपण केलं तरी खूप होईल. आत्ता थांबतो, अधिक नंतर सवड काढून बोलेल. नवी सुरुवात करतोय. नमस्कार.